आम्ही महाविकास आघाडी उमेदवार म्हणून फक्त नाही आलेलो, पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आम आदमी पक्षाचेही सगळे आमचे सहकारी असतील किंवा वंचितचे आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळेच आज एकत्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत। आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे आपण राज्यात बघताय। IIT सारख्या संस्थेमध्ये आज मुलं शिकून म्हणजे अतिशय स्वतःच्या मेरिटवर उत्तीर्ण होत आहेत, पण 35% मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत। त्यानंतर शेतीचं काय परिस्थिती आहे, म्हणजे माझ्या आणि अमोलदादांच्या लोकसभा मतदारसंघात गेल्या 1 वर्षामध्ये कांद्याच्या बाबतीत काय आमची भूमिका आणि काय ह्या सरकारने सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं आहे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। म्हणजे त्यांनी तर इतकं चुकीचं काम केंद्र सरकारने केलं आहे की जेव्हा आम्ही दोघांनी कांद्याच्या भावाबद्दल आणि दुधाच्या भावाबद्दल विषय काढला, तेव्हा मला आणि अमोलदादांना आम्ही कुठलंही चुकीचं काम न केलेलं असताना आम्हाला पार्लमेंटमधून 1 दिवसासाठी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता बाहेर जाऊन थांबा। आमचं निलंबन करण्यात आलं आणि काय ही निलंबनाची शिक्षा कशासाठी, तर शेतकऱ्याला हमी भाव द्या एवढीच आम्ही मागणी करत होतो। आम्ही दोघं वेलमध्ये गेलो नाही, आम्ही काही असं चुकीचं केलं नाही। त्यामुळे ही दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय आणि म्हणून या दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज महाविकास आघाडीचे सगळेच आमचे घटक सहकारी मित्र पक्ष इथे आलेले।